पुण्याच्या मांजरी परिसरात विविध 14 मागण्यांसाठी गेल्या 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांच्या 15 जणांच्या शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास प्रदीर्घपणे चर्चा केली आहे। ही बैठक सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी यातून अद्याप कोणताही अंतिम आणि ठोस मार्ग निघू शकलेला नाही। या बैठकीदरम्यान मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागितली आहे व त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे। मात्र जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपला लढा आणि उपोषण सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत। दरम्यान सलग 14 दिवस सुरू असलेल्या या उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती आता खालावत चालली असून ही बाब प्रशासनासाठी अत्यंत चिंताजनक बनली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आमचं कोणतेही अडले नाही। काही तांत्रिक बाबींवर विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागितलाय। तसंच 2 दिवसात योग्य निर्णय घेऊन उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधला जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलंय। दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली असून शासकीय सेवा आणि शिक्षणात बोगस आदिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे जागा मिळवलेल्यांच्या याद्या सरकारनं 2 दिवसात जाहीर करून त्यांच्यावरील कारवाई स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच आमच्या सर्व 14 मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारनं निश्चित वेळमर्यादा सांगावी आणि जोपर्यंत सरकारी याबाबत ठोस व लेखी निर्णय देत नाही तोपर्यंत हे उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेतलं जाणार नाही अशा भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत। 2 दिवसात याद्या द्या आणि त्याच्यावर कशी भरती करणार याचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आम्हाला तुम्ही ड्राफ्टच्या मार्फत द्या। हे अशा जे 14 मागण्यात आपण याच्यावर असे टेक्निकल ज्या गोष्टी त्यांना आपण 2 दिवस 3 दिवस असे जे दिलेले आहेत याच्यामध्ये यांनी निर्णय घ्यावा आणि आंदोलन आम्ही त्यावेळेस मागे घेऊ। कारण का जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला 7 वर्ष होऊन गेलेत तरी तो निर्णय लागू झालेला नाही। तर आम्ही फक्त लेखी उत्तर किंवा याच्यावर आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही। तर आम्हाला प्रॉपर काहीतरी एक ठोस टाइम टेबल पाहिजे की ही भरती तुम्ही किती दिवसात करणार। एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगतोय, असे 14 मुद्दे आहेत, आम्हाला एक काहीतरी टेंटेटिव्ह टाइम टेबल पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।